केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवलेले आहे। राष्ट्रवादीतील घटनेत प्रस्तावित बदलांबाबत आवश्यक कागदपत्रे सादर केली नसल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आलाय। त्यामुळे दुरुस्त्यांसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश यावेळेस सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत। सूत्रांकडून ही माहिती हाती आलेली आहे। निवडणूक आयोगाच्या बरोबर राजकीय पक्ष म्हणून सातत्यानं वेगवेगळ्या कारणाच्या करता पत्रव्यवहार करत असतो। निवडणूक आयोग हे वेगवेगळ्या राजकीय पक्षाबरोबर पत्रव्यवहार करत असतात आणि एखाद्या राजकीय पक्षाच्या करता शासकीय कार्यालय म्हणजेच निवडणूक आयोग असतं। आमच्याकडून झालेल्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने एका पत्राच्या बाबतीमध्ये आम्हाला नेमकं काय म्हणायचं ह्याचा अधिकचा तपशील मागितलेला आहे। एवढंच फक्त पत्रात आहे। सोशल मीडियाला ज्या वेळेला त्या पत्राचा संदर्भ कळेल त्यावेळेला त्या चर्चा बंद होतील। आता मी तुमच्यासमोर खुलासा देतोय की त्या पत्रामध्ये गंभीर स्वरूपाचं काहीच नाही आहे। दरम्यान निवडणूक आयोगाच्या पत्रामध्ये नेमका काय उल्लेख आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर राष्ट्रवादीच्या घटनेवरील विविध कलमांमध्ये बदलाचं आयोगाकडून पत्र देण्यात आलेलं आहे सुनेत्रा पवारांना। कागदपत्रांमध्ये केवळ कलम 18(1) च्या ठरावाचा समावेश करण्यात आलेला आहे। कलम 6, 7 आणि 12 मधील बदलांचे कागदपत्र हवेत, तर कलम 32 आणि 36 मधील ठराव सादर करा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत। यासह पक्षाकडून लवकरात लवकर पूरक कागदपत्र जमा करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिलेले आहेत या पत्राच्या माध्यमातून। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।